नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द स्कॉलर्स माइंड अकॅडमी या आपल्या YouTube चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे। जे आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर त्यांनी चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून मी ज्या वेळेस नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर त्यावेळेस तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल। आणि मी जे काही शिकवतो ते जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा। म्हणजे 2 and 3 डिजिट्स टेबल म्हणजे 2 किंवा 3 अंकी पाडा। आता सीबीएसई पॅटर्न मध्ये जवळपास 3 डिजिट्स वाला डिव्हिजन येते। म्हणजे आता जसं 5876 आणि डिवाइडेड बाय 795 अशा पद्धतीचं डिव्हिजन एक्झाम्पल येते। बघा आता अशा वेळेस आपले शक्यतो किती पर्यंत पाडे पाठ असतात किंवा किती पर्यंत टेबल पाठ असतात 1 पासून तर 20 पर्यंत, जास्तीत जास्त 30 पर्यंत। 30 च्या वर शक्यतो कोणाचेच पाडे म्हणजे कोणाचेच टेबल पाठ नसतात, लर्न नसतात। बघा आता 30 च्या वर पाडे कसे पाठ करायचे, तर आता मित्रांनो तुम्हाला पाडे पाठ करण्याची आवश्यकता नाही आहे। तर तुम्ही लगेच 20 ते 25 सेकंद मध्ये तुम्ही कोणताही टेबल तयार करू शकता। तो 2 अंकी असो की 3 अंकी असो, म्हणजे 2 डिजिट किंवा 3 डिजिट तुम्ही जास्तीत जास्त 25 ते 30 सेकंद मध्ये तुम्ही कोणताही पाडा किंवा टेबल तयार करू शकता। आता पहा कसा करायचा। मी तुम्हाला आधी 2 डिजिट वाला शिकवतो आणि त्यानंतर 3 डिजिट्स वाला घेतो। तर 2 डिजिट कुठपर्यंत आहे 99 पर्यंत, 10 पासून 99 पर्यंत। मग आता यातला कुठलाही 2 डिजिट नंबर घेऊ, कटीवाली संख्या घेऊ आपण 98 म्हणजे 98 याचा टेबल आपण तयार करू। मग सुरुवातीला काय करायचं, हा जो 8 आहे आणि 9 आहे ह्या दोघांचे पाडे लिहून घ्यायचे, म्हणजे टेबल लिहून घ्यायचे। आता आपण 8 आणि 9 चा टेबल लिहून घेतला, म्हणजे याचे पाडे लिहून घेतले। आता बघा 98 चा टेबल कसा तयार करायचा। आता सुरुवातीला काय करायचं, हे जे युनिट प्लेस आहे 8 च्या पाड्यातले म्हणजे 1 च्या टेबल मधले युनिट प्लेस म्हणजे एकाच स्थानचे अंक लिहून घ्यायचे आधी। किती आहे 6 4 2 0 8 6 4 2 0। त्यानंतर काय करायचं, हा 9 चा टेबल यामधला हा नंबर आणि इथं हा शिल्लक राहिलेला नंबर, ह्या दोघांची काय करायची प्लस करायची। 18 प्लस 1 किती 19, 27 प्लस 2 29, 36 प्लस 3 39, त्यानंतर 45 प्लस 4 49, 54 प्लस 4 58, 63 प्लस 5 68, 72 प्लस 6 78, 81 प्लस 7 88 आणि त्यानंतर 90 प्लस 8 98। पण कसं तुम्ही आता हा पाडा आता 30 सेकंदाच्या आत तुम्ही 98 म्हणजे कुठल्याही 2 अंकी किंवा 2 डिजिट टेबल फक्त तुम्ही 30 सेकंदाच्या आत तयार करू शकता। असाच आपण 3 अंकी म्हणजे 3 डिजिट वाला पण टेबल तयार करू शकतो। आता एखादा 3 डिजिट वाला नंबर घेऊ, 786 हा नंबर घेऊ। या नंबरचा 786 म्हणजे 786 याचा पाडा तयार करताना काय करायचं, सुरुवातीला हे जे 786 याचे काय लिहून घ्यायचे, टेबल लिहून घ्यायचे। जसं हे 2 डिजिट मध्ये गेले होते आपण 8 चा आणि 9 चा, तर सेम असंच करायचं। 7 चा टेबल तिन्ही डिजिटचे आपण टेबल लिहून झालेले आहे, पाडे लिहून झालेले आहे। आता काय करायचं, जसं आपण ह्या 8 चा जो टेबल आहे यातले युनिट प्लेसचे नंबर लिहिले होते म्हणजे एकक स्थानचे नंबर लिहिले होते, सेम असंच हा जो 6 चा टेबल आहे म्हणजे 6 चा पाडा याचे एकक स्थानचे म्हणजे हे युनिट प्लेसचे नंबर लिहून घ्यायचे आधी। कोणते कोणते 2 8 4 0 6 2 8 4 0। मग आता त्यानंतर काय करायचं, हा जो 8 च्या टेबल मध्ये 16 आहे म्हणजे हा जो 8 चा टेबल आहे यातले नंबर आणि यातला राहिलेला नंबर याची काय करायची प्लस म्हणजे बेरीज करायची। 16 प्लस 1 17, मग 17 तर यातला फक्त इथं 7 लिहायचा, 1 तसाच ठेवायचा। 17 मधलं फक्त काय लिहिलं आपण 7, 1 तसाच ठेवायचा। आणि इथं किती आहे 14 आणि 14 प्लस 1 हा 1 यात ऍड करायचा, किती होते 50। समजलं। त्यानंतर 24 प्लस 1 25 म्हणजे 25, त्यातला फक्त 5 2 तसाच ठेवला आणि त्यानंतर 21 प्लस 2 23, त्यानंतर 32 प्लस 2 34 म्हणजे 34, त्याचे फक्त 4 लिहिले आणि 3 तसाच ठेवला आणि 28 प्लस 3 31, त्यानंतर 40 प्लस 3 43, त्यातला 3 4 तसाच ठेवला, त्यानंतर 35 प्लस 4 39, त्यानंतर 48 प्लस 3 इथे होतो 51 मधला 1 लिहिला, 5 आपण तसाच ठेवला, त्यानंतर 42 प्लस 5 इथे होतो 47, त्यानंतर 56 प्लस 4 इथे होतो 60 60 मधला 0 आणि 6 तसाच ठेवला, त्यानंतर 49 प्लस 6 55, त्यानंतर 64 प्लस 4 68, त्यातला 8 लिहिला आणि त्यानंतर 6 काय केला आपण तसाच ठेवला। 56 प्लस 6 इथे होतो 62, त्यानंतर 72 प्लस 5 77 77 चा 7 लिहिला आणि 7 तसाच ठेवला, त्यानंतर 63 प्लस 7 इथे होतो 70, त्यानंतर 80 प्लस 6 इथे होतो 86 86 मधला 6 लिहिला 8 तसाच ठेवला, त्यानंतर 70 आणि प्लस 8 इथे होतो 78। पाच मित्रांनो 3 डिजिट म्हणजे 3 अंकी पाडा पण जास्तीत जास्त 30 ते 40 सेकंदात आपला तयार होतो। तर अशा प्रकारे तुम्ही कोणताही 2 डिजिट म्हणजे 2 अंकी किंवा 3 डिजिट म्हणजे 3 अंकी पाडा
अगदी 30 ते 20 सेकंदात तुम्ही फक्त सॉल्व्ह करू शकता. अशाच नवीन नवीन ट्रिक्स साठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून शेअर करा.